आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। भीमशक्ती संगठनेचा हम तुम्हारे साथ। चंद्रकांत हंडोरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चंद्रकांत हंडोरे जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीमशक्ति के अध्यक्ष चंद्रकांत जी हंडोरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज्यसभा के खासदार चंद्रकांत हंडोरे जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुर्सी खाली करो, तहसीलदार साहब हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो, तहसीलदार साहब हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। मंगलम कंपनीच्या मालकावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मंगलम कंपनीच्या मालकावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कमल व पंकज दुधोदवाला यांच्यावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कमल व पंकज दुधोदवाला यांच्यावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, भूमाफियावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, लँड माफियावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, गोरगरिबाची जमीन बळकावणाऱ्या लँड माफियावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, भूमाफियावर कार्यवाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। त्यांचा मुलगा आम्ही शेतकरी आहोत। आमची जमीन 2014ला काही केलेली घेतलेली आहे रहीम खात्री यांनी, ते अजूनपर्यंत काही करत नाही। त्या संदर्भात आम्ही तंत्रपाली साहेबांकडे दिलेली आहे। कुंभिवली येथे माझी स्वतःची जागा मंगलम ऑर्गॅनिक केमिकल या कंपनीने बळकावलेली आहे। 14/7/2025 रोजी आम्ही आंदोलन सुरू केला होता। तात्पुरता आम्हाला त्या आंदोलनासाठी आम्ही स्थगिती दिली होती, परंतु ते चर्चेसाठी बसणार आहेत, परंतु ते काही चर्चेसाठी आले नाही। म्हणून आम्ही परत 6/11/2025 रोजी आम्हाला नाईलाजाने हा आंदोलन पुकारायला लागला दिलेला आहे। आता जी काही चर्चा करायची असेल ती भीमशक्तीकडे आम्ही दिलेला जो प्रस्ताव आहे तो आता सर्व काही त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर गोपाल यशवंतराव तंत्रपाले यांच्याकडेच त्यांनी चर्चा करावी आणि जो ते डिसिजन घेतील तो आम्हाला मान्य आहे। सूर्यकांत कृष्ण गायकवाड, मुक्काम कुंभिवली। मंगलम कंपनी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कुंभिवली ह्या कंपनी गेल्या 25 वर्षे माझ्या शेतामध्ये केमिकल दूषित सांडपाणी सोडलेलं, माझी जमीन नापीक केलेली। गेले 25 वर्षे मला त्यांनी मार्गदर्शन काही न्याय दिला नाही। त्याच्यापायी माझी तक्रार आमचे भीमशक्ती गोपालराव यशवंतराव तंत्रपाले यांच्याकडे दिलेले, जे ते काही डिसिजन घेतील ते आम्हाला मंजूर आहे। आणि माझी मागणी म्हणजे कसं, प्रत्येक वर्षाला जवळजवळ 25 लाख रुपये माझी नुकसानकी, तर त्यांनी 25 वर्षाची मला गव्हर्नमेंटच्या बँकेनुसार जे असेल ती मला 25 वर्षाची नुकसान भरपाई द्यावी, ही माझी मागणी। आणि माझ्या शेतामध्ये ते 800 ते 900 मीटर खारपाडा सावरली खारपाडा रोड बसून जे पातळगंगापर्यंत गेलेला रस्ता, गव्हर्नमेंट शासकीय रस्ता, तो पातळगंगापर्यंत तो गव्हर्नमेंटचा रस्ता आहे। तो रस्ता त्यांनी 15 फुटाचा खुला करून देणं, माझ्या शेतामध्ये रस्ता मिळाला पाहिजे। माझ्या शेतामध्ये जो आवक जावक आहे तो माझ्या घरपर्यंत पण आला पाहिजे आणि माझ्या शेतामध्ये पण माझा डंपर JCB काही माझा रस्ता मोकळा करून द्यावा, ही माझी विनंती। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र। मी गोपाल यशवंतराव तंत्रपाडे, सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश व नगरसेवक सभापती शावनी परिषद देवरोड पुणे। माझ्या मुख्य नेतृत्वाखाली 14/7/2025 रोजी या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने खालापूर तालुक्यातील मौजे कुंभिवली व मौजे चिंचवली शेकीन या गावातील शेतकऱ्यांच्या समस्यासाठी मी या ठिकाणी एक जन आंदोलन पुकारलं होतं। 14/7च्या आंदोलनामध्ये या तालुक्याचे आयुष्यमान अभय चव्हाण सर, तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी साहेब आणि या खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयुष्यमान सचिन पवार सर, त्या दोघांनी मध्यस्थी करून या ठिकाणी समक्ष PI साहेब आले
आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी या जरी शासन लेवलच्या मागण्या नसल्या तर ह्या खाजगीतल्या मागण्या आहेत. कारण ह्या तीनही शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या शासन दरबाराशी निगडीत नाही आहेत. फक्त शासनाच्या दारात का बसलो आम्ही, कारण ह्या मागण्या शासनामार्फतच मंजूर होऊ शकतात, पण त्या खाजगी मालकाकडून. आता ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या काही कठीण नाही, त्या मागण्या एकदम सोप्या आहेत. या ठिकाणी मौजे कुंभिवली तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणचे पूर्वीचे खासदार, पूर्वीचे खातेदार कैलासवासी दिवंगत जनार्दन साधू गायकवाडजी यांचे वारस श्रीमती कुंदाबाई मधुकर मापती व इतर यांचे मालकीची कमीत कमी 8.5 एकर जमीन फार पूर्वी, मला त्या भूमाफियांचे नाव घ्यायचे नाही या ठिकाणी, परंतु या गावातील जे आपल्याला स्वतःला पुढारी समजतात, नेते समजतात आणि अशा नेतृत्वाने ही जमीन स्वतःचा काही संबंध नसताना मान्यता देऊन मंगलम कंपनीचे सर्वेसर्वा कमल दुजदवाला, राम गोपाल दुजदवाला आणि पंकज राम गोपाल दुजदवाला यांना फार पूर्वी कंपनी स्थापित होण्याच्या आधी 7.5 एकर म्हणजे 7 एकर 22 गुंठे जागा ती मान्यता देऊन ती खरेदी दिली. त्यानंतर त्याच गटातील 34 गुंठे जागासुद्धा पुण्याचे काही लोक आहेत, पूर्व पिंपळे, पुणे, साठी पिंपळे वगैरे या भागात राहणारे, त्या लोकांना खरेदी दिली. खरेदी देणारे सुद्धा भूमाफियाच आहेत आणि हा यांचा विषय झाला. 2 नंबरचा विषय, त्याच गावामध्ये कुंभिवलीमध्ये सूर्यकांत कृष्णा गायकवाड व त्यांची इतर भावकी यांची 81 गुंठे जागा, जुना सर्वे नंबर 15चा 1, नवीन 16चा 1, क्षेत्र 81 0.81 या जागामध्ये ही कंपनी मंगलम कंपनी, त्याचे मालक कमल दुजदवाला, पंकज दुजदवाला गेली 25 वर्षापासून त्यांचं केमिकलयुक्त दूषित पाणी यांच्या शेतामध्ये सोडत आहेत. यांची शेती जिवंत आहे, पिकाची आहे, भात पिकाची ती शेती आहे आणि त्या ठिकाणी दरवर्षी हे लाखोनी उत्पन्न घेत होते. वर्षातून 3 पिकं ते घेत होते आणि अशी 25-25 लाख रुपये उत्पन्नाची जमीन या भूमाफियांनी गिळंकृत केली. किंबहुना त्या शेतामध्ये आपल्या कंपनीचं केमिकलयुक्त दूषित पाणी त्या शेतामध्ये सोडलं आणि 25 वर्षापासून हे परिवार वंचित झाला आणि पिकाला मुकला आणि तरी ती कंपनी यांच्याकडे दुर्लक्ष करते. कुंभिवली ते गोवंड हा जो सामुदायिक ग्रामस्थांचा सार्वजनिक रस्ता आहे, सर्वे नंबर 1 पासून ते पूर्ण 10 पर्यंत हे सर्वे नंबर त्याला लगत आहेत आणि तो रस्तासुद्धा त्यांनी जाण्याचा बंद केला. ही कंपनीची दादागिरी केवळ आणि केवळ फक्त स्थानिक जे गावचे गावगुंड आहेत, जे स्वतःला भूमाफिया समजतात, त्याचा शोध सरकारने घ्यावा. आम्हाला काही घेणं नाही. कोण भूमाफिया आहेत, कोण लुटतं, कोणी गरिबाच्या जमिनी त्यांना दान केल्या, किंबहुना त्यांच्या स्वाधीन केल्या, याचा शोध सर्व स्थानिक पोलीस किंबहुना गुप्तचर पोलीस खात्याने घ्यावा आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी. 3 नंबरची मागणी आमची, अत्यंत गरीब कुटुंबातील पांडुरंग गोविंद गंभीर व इतर त्यांचा परिवार. पांडुरंग गोविंद गंभीर अक्षरशः अंथुरणाला खिळून आहेत. ते अशा परिस्थितीत आहेत की त्या जमिनीचे किती जरी ढिगभर पैसे दिले तर त्यांचा जीव वाचू शकत नाही. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांना बोललो मी, सोमाटणेमध्ये पवना हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल त्यांना आणा, सगळा खर्च मी करतो. परंतु ते आणायला तयार नाही. ते म्हणतात, ते पेशंट म्हणतो की नाही, मला इथंच मरायचं आहे, गावातच मरायचं आहे. अशा माणसाची जमीन 2015 साली अब्दुल करीम खत्री राहणार मुंबई, ही जमीनसुद्धा इथल्या स्थानिक भूमाफियाच्या मध्यस्थीखाली ती जमीन खरेदी करण्याचं ठरलं. चिरीमिरी दिली, अनामत रक्कम आणि जमीन गुंतवून ठेवली. 2015 पासून आजतागत स्वतःही जमीन घेत नाही आणि दुसऱ्याला विकू देत नाही. आणि तो माणूस अंथरुणाला खेळून आहे अक्षरशः. त्यांचा फोटो तुम्ही घेऊ शकता. आणि अशा माणसावरती यांनी अन्याय केला आहे. त्या 3ही प्रकरणाला कारणीभूत तुमच्या स्थानिक भागातलं नेतृत्व, ज्यांचे आम्हाला नावं घ्यायचे नाहीत, भूमाफिया त्या सगळ्याला ज्ञात आहे, सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांचा त्यांनी शोध घ्यावा. मधल्या आंदोलनामध्ये आम्ही ज्यांचं नाव घेतलं होतं त्यांचा आमचा काही संबंध नव्हता, परंतु त्यांनी आम्हाला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. PI साहेबांकडे मीटिंग झाली. त्यांचं नाव ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड. ठीक आहे, तुमचा संबंध नाही, तुम्ही ह्या जमिनीशी निगडीत नाही, या मंगलम कंपनीशी, दुजदवाला कंपनीशी, खत्री कंपनीशी तुमचा काही संबंध नाही. आनंदाची गोष्ट आहे. जसे आम्ही नेतृत्व करतो, जसा मी नगरसेवक आहे,
देवरोड पंचक्रोशी सारखं माझं गाव अमरावती आहे, पण मी पुण्यासारख्या ठिकाणी नेतृत्व करतो. मग आम्ही पोलिसांना धरून, पोलिस मित्रांना धरून आम्ही चांगले कामं करतो, असं तुम्ही पण चांगलं काम करावं, अशा प्रकारची आमची मिटिंग झाली. 7व्या महिन्यापासून तर आजपर्यंत दुजतवालाही दिसला नाही आणि ते खत्री दिसले नाही. कुठं आहेत त्याचा पत्ता नाही. मला परवा फोन येतोय, दुजतवाल्यांशी मिटिंग करा, वाशीला मिटिंग करा, 5 स्टार हॉटेलमध्ये मिटिंग करा, एअर ते कोणतं 7 मजल्या इमारतीत तिथं मिटिंग करा. मी म्हटलं दुजतवाला खत्री संघ मी मिटिंग नाही करणार. मिटिंग होईल ती पोलीस स्टेशनला सचिन पवार साहेबांच्या दालनामध्ये कॅबिनमध्ये होईल, पारदर्शक होईल. त्या ठिकाणी हे 3ही शेतकरी मला तिथं पाहिजे. माझे पदाधिकारी कार्यकर्ते उमेश लांगे असतील, रमेश जोशी असतील, काशीनाथ पवार असतील, संतोष चौगुले असतील पुण्यावरून, हे सर्व त्या ठिकाणी मला पाहिजे म्हणजे पाहिजे. समोरच्यांनी सांगितलं की नाही साहेब ते लोक तुमच्याशीच बोलायला तयार आहे. मी बोलणार नाही. मिटिंग होईल तर इथं होईल, रेस्ट हाऊसला पण होणार नाही. अशा पद्धतीनं त्यांचं आम्हाला 3 दिवसापासून निमंत्रण आहे. परंतु आजचं आंदोलन हे शेवटचं आंदोलन आहे, परत आंदोलन होणार नाही. या ठिकाणी आम्ही मोर्चा कॅन्सल केला. केवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या विनंतीला मान दिला, वरिष्ठांना मान दिला आणि आम्ही पोलीस मित्र आहोत, त्यामुळे आम्ही मान देणारे कार्यकर्ते आहोत. या जिल्ह्याच्या उत्कृष्ट आमच्या भगिनी आयुष्यमती आचल दलाल मॅडम पोलीस अधीक्षक आहेत, डॅशिंग ऑफिसर आहेत, उत्कृष्ट प्रशासक आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला अपॉइंटमेंट 3 दिवसापूर्वी मिळाली. भेटायला या, चर्चा करायला या. आम्ही तिथे सुद्धा जाणार आहोत. आणि ह्या भूमाफियांवर आणि ह्या मंगलम कंपनीवरती कार्यवाही नव्हे तर यांची जेल रवानगी, यांच्या पसंतीचा जेल, महाराष्ट्रातला कोणता पसंतीचा जेल, क्रमांक 1 येरवडा पुणे, यांना त्या जेलमध्ये पाठवण्यात येईल. अशा प्रकारची सेवा यांची करणार आहे आम्ही. आणि आम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाच्या विरुद्ध जायचं नाही. या 3 शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करायच्या आहेत. इथं काय आम्ही जमिनी मागायला बसलो नाही, इथं काय सरकारचे घरकुलं मागायला बसलो नाही, इथं काय रस्ता द्या, गटर द्या, रोड द्या यासाठी बसलो नाही. हे आंदोलन फक्त ना फक्त या 3 शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. एवढ्या ठिकाणी सांगतो. जोपर्यंत ह्या मागण्या मंजूर होत नाही, मागण्या मंजूर म्हणजे काय, हे 7.5 एकरमध्ये विभागीय आयुक्तामध्ये अतिरिक्त विभागीय आयुक्त आयुष्यमान विकास पानसरेजींनी निकाल दिला. 6.5 एकराचं मालक यांच्या आजोबाला केलं. त्यांची आई कुंदाबाई मधुकर मापदी यांच्या नावाने आता तो निकाल महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या दालनात प्रलंबित आहे. या महिन्याच्या 16-10 तारखेला ते निकालावर ठेवलेलं आहे. मला निमंत्रण आलं, तंत्रपाळेजी तुमचा रेट सांगा. अण्णासाहेब बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आमदार पिंपरी चिंचवड, त्यांचा रेट सांगा. तुम्ही आमच्या संघ मदत करा, मापदीला मदत करू नका. अरे वा, म्हणजे आम्ही प्रत्येकाने हेच करायचं, तुमचे पैसे घ्यायचे चिरीमिरी आणि घरात जाऊन बसायचं. आणि ह्या गरिबावरती यांना न्याय कोण देणार. म्हणून तो निकाल मंत्री महोदयांना सांगितलं, मंत्री महोदय तो निकाल यांचा कायम ठेवा. तो निकाल जर फेल गेला, निकाल जर तुम्ही फेल पाठवला तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये हंगामा होईल. त्या ठिकाणी तुमचे जिवंत पुतळे जाळले जातील. त्या ठिकाणी पाय ठेवायला जागा राहणार नाही. अशी महाराष्ट्राची जनता, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, संपूर्ण पक्ष असतील, सगळ्यांना जाहीर आवाहन करू आम्ही त्या ठिकाणी आम्हाला साथ द्या. हे बघा, ह्या मंत्री महोदयांनी पैसे घेऊन निकाल चुकीचा दिला. ते पण शाती ठोकपणे आम्ही निरोप दिलेला आहे. म्हणून 7.5 एकराच्या कंपनी जागेवर जी कंपनी आहे मंगलम कंपनी, ती कंपनी त्यांनी खाली करावी ही आमची मागणी आहे. आणि महसूल मंत्री महोदय हा निकाल कायम ठेवणार आहेत. निकालावर फाईल आहे. 8 दिवसात निकाल यांच्या बाजूने मिळेल. त्यांनी हायकोर्टात जाऊ दे, सुप्रीम कोर्टात, त्यांचे पैसे कुठेही कामात पडणार नाही. बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांची घटना, या लोकांच्या वडिलोपार्जित लोकांचे आशीर्वाद हेच कायम राहतील. जय आंदोलन करते. आपल्या आंदोलनाची पूर्व तयारी अशी आहे, रूपरेषा अशी आहे की आज रोजी आपण या ठिकाणी दुपारी 12 वाजतापासून जे बसलो, हा बेमुदत बैठा सत्याग्रह ठिय्या आंदोलन आहे. 12 वाजतापासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हे बैठा सत्याग्रह राहील. संबंधित प्रशासनाने जर आम्हाला आमची दखल नाही घेतली तर उद्या दुपारी 12 पासून आम्ही प्राणांतिक अन्न न घेता या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. उद्या दुपारी 12 ते परवाच्या दुपारी 12 पर्यंत जर यांनी दखल घेतली नाही तर परवाच्या दिवशी 12 वाजून 1 मिनिटांनी 5 लिटर रॉकेलचा कॅन या जिथं झेंडावंदन करतो आपण, सलामी देतो झेंड्याला, त्या झेंड्यापाशी उभा राहून गोपाल यशवंतराव तंतरपाडे स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःच्या हातानंच माचीची काडी लावून जाळून घेणार आहोत. आंदोलनाची ही रूपरेषा आहे. यामध्ये काही फेरबदल होणार नाही. आमच्यावर पोलीस बळाचा अटॅक झाला, त्यांनी जर आमच्यावरती अन्याय केला
तर संबंध महाराष्ट्रभर याचं दोन पसरेल आणि किंबहुना सर्व जनता या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा द्यायला येईल. त्यामध्ये रस्ता रोको असेल, त्यामध्ये रेल्वे रोको असेल. या ठिकाणी मी हे आंदोलन जाहीर करीत आहे. धन्यवाद.